तळ कोकणामध्ये वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची अशी बातमी आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही अंतरावरती असलेला निसर्गरम्य सावडाव धबधबा हा सध्या प्रवाहित झालाय। सावडाव धबधबा सुमारे 30 फूट उंच आणि 60 ते 70 फूट रुंद आहे। हिरव्यागार डोंगरांमधून फेसाळत तो खाली कोसळतो। या धबधब्याचं नयनरम्य विहंगम असं दृश्य परेश कांबळी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलंय। खंडाळा परिसरामध्ये पावसानं चांगला जोर धरलाय। लोणावळ्यामध्ये मागील 48 तासात तब्बल 229 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरामधील धबधबे पुन्हा एकदा दिमाखामध्ये वाहू लागलेले आहेत। पर्यटकांचं आकर्षण वाढतंय। लोणावळ्यामधील वर्षा विहाराचे पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेला भुशी डॅम सध्या ओव्हरफ्लो झालाय आणि पर्यटकांच्या आनंदाला देखील उधाण आलंय। पावसाची संततधार सुरू असल्यामुळे इतर ठिकाणी धबधबे कोसळतात। त्यामुळे लोणावळा खंडाळा परिसराचं निसर्ग सौंदर्य खुललेलं आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसानं दमदारपणे हजेरी लावली आहे आणि निसर्ग पुन्हा एकदा बहरतोय। सातारा कास मार्गावरचा एकीव धबधबा आता प्रवाहित झालाय। पर्यटकांना तो खुणावतोय। हिरव्यागार डोंगर, फेसाळणारा धबधबा आणि धुक्याची चादर या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती आहे। पावसाळ्यामध्ये किल्ले रायगडाचं सौंदर्य अधिकच खुलताना दिसतंय। हिरव्यागार वनराईच्या कुशीमधून असंख्य धबधबे आणि झरे प्रवाहित होत आहेत। मुसळधार पावसामुळे डोंगर कपाऱ्यांमधून धो-धो कोसळणारे हे धबधबे पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतात। रोपवेमधून देखील या धबधब्यांचं विहंगम आणि जवळून दर्शन घेण्याचा अनोखा अनुभव मिळतो। शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। तर एकीकडे मुसळधार असा पाऊस सुरू आहे, दुसरीकडे समुद्र देखील खवळलेला आहे। अलिबागच्या समुद्रकिनारी मोठमोठ्या लाटा येऊन धडकतात। मोठी भरती आहे, त्यामुळे उंच अशा लाटा उसळत आहेत। समुद्रामध्ये तब्बल 4 ते 5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळत आहेत आणि या लाटा बघण्यासाठी देखील किनाऱ्यावरती पर्यटकांची गर्दी होती आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सध्या होतोय। धरणामध्ये संथ गतीनं आवक देखील सुरू झाली आहे। यावेळेला उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे धरणामधील पाणीसाठा हा अत्यल्प होता। मात्र आता धरण परिसरामध्ये पावसाचं आगमन झालं आणि नव्यानं पाण्याची आवक सुरू झाली। 11 TMC क्षमता असलेल्या धरणाच्या पाण्याच्या साठ्यामध्ये सध्या वाढ होतीये। घाटघर परिसरामध्ये पावसाचा जोर असल्यामुळे पाणी साठा 30% जाण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाची सक्रियता कायम आहे। त्यामुळे पुढचे 4 ते 5 दिवस सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल। कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। रायगड, पुणे, पालघर, ठाणे, सातारा यासह काही भागांसाठी पावसाचा रेड अलर्ट देखील हवामान विभागानं जारी केलाय। मुंबईमध्ये पुढील 2 ते 3 दिवस सध्यासारखा पाऊस कायम राहील। दरम्यान 6 जुलैच्या नंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। राज्यात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। येणाऱ्या 5 दिवसांचा जर अंदाज आपण बघितला तर एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, ज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर काही ठिकाणी रेड, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा असेल इथे आहे आणि उर्वरित ठिकाणी आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बघू शकतो। मुंबईमध्ये सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय हवामान विभागानं उद्याच्या दिवसासाठी मुंबईला रेड अलर्ट जारी केलाय।
हवामान विभागाच्या ताज्या जिल्हानिहाय अंदाजाच्या नुसार मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार असा देखील पाऊस पडू शकतो. याशिवाय ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांना सध्या पावसाचा रेड अलर्ट प्रशासनानं जारी केलाय. पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवरती देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं. सखल भाग, समुद्रकिनारा आणि झाडांच्या परिसरामध्ये विशेष काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि जगबुडी नदी ही सध्या इशारा पातळीवरून वाहतीये. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलाय. प्रशासनानं नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यामधील नद्या या चांगल्याच प्रवाहित झाल्या. नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. लांजा आणि रत्नागिरी तालुक्यामधून वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील चांगलीच वाढ झाली. सध्या काजळी नदी ही दुथडी भरून वाहतीये. दमदार पावसामुळे सध्या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटू लागलाय. धरणं देखील चांगलीच भरताना दिसत आहे. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा एकमेव वऱ्हाळा तलाव हा ओव्हरफ्लो झालेला आहे. शहरवासियांची पाण्याची गरज भरून निघणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनच्या पावसानं शहरामधील वऱ्हाळा तलाव दुथडी भरून वाहू लागला. यामुळे शहरामधल्या नागरिकांना पाणी कपातीपासून दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. नागरिकांमधून सध्या समाधान देखील व्यक्त होताना दिसत आहे. मुंबईमध्ये सलग 3ऱ्या दिवशी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वांद्रे पूर्व इथल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. वांद्रे पूर्व परिसरामध्ये अनेक ठिकाणी साचलेलं पाणी हे थेट नागरिकांच्या घरात शिरलं आणि रहिवाशांचे मोठे हाल झाले. त्यांचं नुकसानही झालं. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, मलनिस्सारण व्यवस्था आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे दावे केवळ कागदावरच उरले. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसामध्ये वांद्रे पूर्वमध्ये प्रभाग क्रमांक 94 हा संपूर्णपणे पाण्याखाली गेला आणि त्यामुळे या सगळ्या दाव्यांवरती आता प्रश्न निर्माण होत आहेत. मुंबईमधल्या CSMT इथल्या शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळघरामधील नव्याने उभारण्यात आलेलं कोट्यवधी रुपयांचं सभागृह हे उद्घाटनाच्या आधी पावसाच्या पाण्याखाली गेलं आणि त्यामुळे मोठी नामुष्की ओढवली आहे. या सभागृहाचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार होतं. मात्र तळघरामध्ये पाणी साचलंय त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. सभागृहासाठी सुमारे 8 ते 9 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. पाणी उपसण्यासाठी दिवसभर आता पंपाच्या सहाय्यानं काम सुरू करावं लागलं. दरम्यान उद्घाटनाच्या आधी सभागृहामध्ये पाणी शिरल्यामुळे बांधकामाचा दर्जा नेमका काय आणि नियोजन काय या सगळ्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. भिवंडी शहरामध्ये गेल्या तासाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे भाजी मार्केट परिसरामध्ये 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं. अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या साहित्याचं देखील मोठं नुकसान झालंय. गुडघाभर पाण्यामधून नागरिकांना पायपीट करावी लागते. भिवंडी भाजी मंडईमधलं हे दृश्य बघितल्याच्या नंतर नाले सफाईचा महानगरपालिकेचा दावा हा फोल ठरतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता सगळ्या व्यापाऱ्यांना देखील बसतोय. फुलचूर गावामधील कुबेर कॉम्प्लेक्समध्ये पावसाचं पाणी शिरलं. 20 ते 25 दुकानांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या 24 तासांचा विचार केला तर 82.7 मिलीमीटर इतक्या पावसाची सध्या नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. कॉम्प्लेक्समधील पाणी बाहेर जाण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पर्यायी निचऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. आधी 2-3 वर्ष आधी का पाणी निघत होता आणि समोरही जर बिल्डिंग बनली आहे त्यामुळे पाणी इकडे ठप्प होत आहे. त्यामुळे आपण 5-10 इकडे दुकानदार घेऊ आता आतमध्ये तर मला खूप त्रास होत आहे. त्यामुळे काय नुकसान होतं याच्या हापासून? नुकसान म्हणजे दुकानदारी बंद असतात आमचे. कामधंदा व्यवस्थित बरोबर करू शकत नाही आपण. काय मागणी आहे तुमची? प्रशासनाकडे तेच मागणी आहे आमची की हा जो पाणी जमा होत आहे
हा आपला पाणी कसं आहे तो नाल्यामुळे जे जाम नाल्यामुळे जातं त्या नाल्यामुळे काढायची व्यवस्था. नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतोय. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र आज सकाळपासून पावसानं दमदारपणे हजेरी लावली. नाशिकच्या शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, घाटमाथ्यावरती आणि धरणांच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. महाबळेश्वरमध्ये एका दिवसात 158 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पाटण, कोयना, नवजा या भागामध्ये देखील पावसाचा जोर वाढलाय. मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 158 मिलीमीटर इतका पाऊस झाला. त्यासोबतच धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील सध्या झपाट्यानं वाढ होती आहे. सातारा जिल्ह्यामधील प्रमुख धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणामध्ये देखील पाण्याची आवक वाढली आहे. त्यासोबतच कण्हेर, धोम, बलकवडी, उरमोडी या धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होती आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याभरामधील नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यामधल्या बबई कमरगाव या मार्गावरून देखील सध्या पाणी वाहत आहे आणि याचमुळे दोन्ही गावांचा संपर्क देखील तुर्तास तुटलाय. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या महाड भोरच्या दरम्यान वरंधा घाटाच्या परिसरामध्ये दरड कोसळली. मातीचा मोठा ढिगारा हा मार्गावरती वाहून आला आणि हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. महाड भोर मार्गे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील सध्या ठप्प झाली आहे. पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गडहिंग्लज आणि आजरा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होतोय. हिरण्यकेशी नदीवरच्या भडगाव इथला पर्यायी पुलाचा भाग देखील खचलाय. त्यामुळे गडहिंग्लज नेसरी या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आणि या वाहनांना आजराच्या मार्गे वळवण्यात आलंय. साताऱ्याच्या वाई पाचगणी मार्गावरच्या पसरणी घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे. या घटनेमुळे मार्गावरती वाहतूक धोकादायक झाली आहे. वाहन चालकांनी अत्यंत सावधगिरीनं प्रवास करावा. प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे. नागरिकांनी शक्य असेल तर पर्यायी मार्गाचा वापर करावा. कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरच्या शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर त्या ठिकाणावरून धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू होती. एबीपी माझानं ही धोकादायक वाहतुकीची बातमी दाखवली आणि आता शिंगणापूर बंधाऱ्यावरची वाहतूक सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. शिवाय शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं बॅरिगेड्स लावून आता पोलिसांनी हा रस्ता बंद केलाय आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामधल्या अंदुरा भागामध्ये मोठा पाऊस झालाय. या पावसामध्ये अंदुरा हातरून या मार्गावरच्या पानखास नाल्यावरचा पूल वाहून गेला. विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वीच हा पूल बांधण्यात आला होता. हा पूल वाहून गेल्यामुळे या भागामधील जवळपास 1,500 एकर शेती प्रभावित झाली. पूल खचल्यामुळे हा रस्ता बंद झालाय. शेतामध्ये खत आणि बियाणं देण्यासाठी शेतकऱ्यांना 12 किलोमीटरचा वळसा मारून आपल्या शेतामध्ये जावं लागतंय. त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांची मोठी परवड होती आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी अंदुरा भागामधल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि सरकारकडे केली आहे. जळगाव शहादा मार्गावरच्या गळणाऱ्या एसटी बसेसमुळे प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करायची वेळ आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला. एसटीच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशाच गळणाऱ्या बसमधून प्रवास करून दाखवावा असं आवाहन देखील केलेलं आहे. ठाण्यामधल्या दिवा शिळ भागामध्ये पावसाचा फटका तिथल्या अंत्ययात्रेला देखील बसलाय. शिळ गावामधल्या ग्रामस्थांना गुडघावर पाण्यामधून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा घेऊन जावी लागली. स्मशानभूमी परिसरामधील सखल भागामध्ये पाणी साचलं, त्यामुळे अडचण निर्माण झाली. ठाणे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मनसेचे दिवा शहर विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी संतापही व्यक्त केलाय. महानगरपालिका आयुक्तांच्या दालनामध्ये प्रतिकात्मक 13वा आणि 10व्याचा विधी घालून आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. रायगडच्या कर्जत इथल्या उल्हास नदीवरती असलेल्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं भर दिवसामध्ये आणि भर पावसामध्ये दिसणारं दृश्य हे कॅमेरामध्ये चित्रित करण्यात आलं. हे दृश्य अनेकांचं लक्ष देखील वेधून घेत आहे.
पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या केवळ 9% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या 24 तासांमध्ये फक्त 0.81% वाढ झाली. राज्यामध्ये 5 दिवसांपासून सर्वत्र पाऊस असूनही धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली नाही. 28 जून रोजी 23.38% असलेल्या जिल्ह्यामधील आणि राज्यामधला पाणीसाठा आज 24.71% जाऊन पोहोचलाय. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाचा पट्टा आणि कोकण किनारपट्टीवरील शियर झोनमुळे जोरदार पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक असा पाऊस पडताना दिसत नाही. तरी देखील कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाण्याच्या पातळीमध्ये काहीशी वाढ होती आहे. गेल्या 4 दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काहीशी वाढ झाली. कृष्णा नदीवरील सांगलीवाडी बंधारा प्रवाहित झालाय. काही दिवसांपूर्वी कृष्णेचं पाण्याची पातळीही खालावली. नदीपात्र कोरडं पडू लागलं होतं. मात्र या पावसामुळे कृष्णेच्या पाण्याच्या पातळीमध्ये काहीशी वाढ झाली. दुसरीकडे ज्या भागामध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला आहे त्या भागामधील शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात केली आहे. मात्र ज्या भागामध्ये अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही त्या ठिकाणच्या पेरण्या मात्र अजूनही रखडलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यामधील गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले. 2 दिवसांच्या पावसामुळे धरणाचा रिझर्व्ह कोटा हा पूर्ण झाला. धरणाच्या प्रशासनानं सध्या 17,058 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. धरणामधून विसर्ग होत असल्यामुळे नदी पात्रामधून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या दरम्यान भात हे प्रमुख पीक घेतलं जातं. 55,000 हेक्टरवरती भाताची शेती होते. जिल्हाभरामधील शेतकऱ्यांनी भाताच्या लावणीला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी हे थेट भात शेतीमध्ये उतरले. शेतकऱ्यांच्या सोबत त्यांनी भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी थेट भात शेतीमध्ये उतरून भाताची लावणी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचे उशिरा आगमन झालं, उशिरा हजेरी लावली. खरीपाच्या पेरण्या अद्यापही अपेक्षित वेळेमध्ये झालेल्या नाहीत. आतापर्यंत केवळ 2,12,000 हेक्टरवरती म्हणजे सुमारे 26% क्षेत्रावरची पेरणी पूर्ण झाली. मात्र जुलैच्या सुरुवातीला 8 तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिलेला आहे. जिल्ह्यामध्ये साधारण 8 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती खरीपाचा पेरा होतो. त्यापैकी मोठ्या क्षेत्रावरची पेरणी अद्यापही बाकी आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. 10 दिवसांमध्ये 80% अधिकच्या क्षेत्रावरची पेरणी पूर्ण झाली. पेरणी केलेलं पीक बहरायला देखील सुरुवात झाली. सध्या बरसणारा पाऊस हा खरीपाच्या पिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत पोषक असल्याचं मानलं जातं. जिल्हाभरामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी, मसाल्याचं पीक म्हणून हळद आणि आलं याच्या पेरणीचं नियोजन करण्यात आलंय. अल निनोच्या संकटामुळे यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावरती दिसून येतो. नाशिकमध्ये देखील जुलै महिन्यापर्यंत पावसाचं प्रमाण हे काही फारसं नव्हतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्याचं चित्र आहे. उडीद, भुईमूग आणि मूग या पिकांवरती पाऊस लांबल्याचा परिणाम होतोय. 8 जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे पीक वगळून इतर पिकं घेण्याची वेळ ही शेतकऱ्यांवरती येऊ शकते. काही प्रमाणावरती दुबार पेरणीचं संकट देखील शेतकऱ्यांवरती ओढवण्याची शक्यता आहे. तर पेरणीच्या नंतर रोगांचा देखील पिकांवरती मोठा परिणाम होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरं तर 204 mm सरासरी पाऊस अपेक्षित होता, जो फक्त 66.5 mm आतापर्यंत झालेला, म्हणजे 32% पाऊस आतापर्यंत झालेला आहे. तोच पाऊस जर मागच्या वर्षी विचार केला तर 250 mm आतापर्यंत होऊन गेला होता. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. आणि पेरणीचा विचार केला तर 6,40,000 हेक्टरपैकी जवळजवळ 52,000 हेक्टरपर्यंत आपली पेरणी झाली. 10% आपल्याकडे फक्त पेरणी झालेली आहे. 8 जुलैपर्यंत आपण सगळ्या पिकांची पेरणी करू शकतो, त्याला कोणताही प्रॉब्लेम नाही. पण 8 जुलैच्या पुढे जर पेरणीची वेळ आली तर यामध्ये भुईमूग, उडीद, मूग हे 3 पिकं आपण घेऊ शकत नाही. विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग सध्या मोकळा झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेच्या नंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डहाणूमधील 30 हेक्टर जमीन वन विभागाला देण्याचा निर्णय घेतला. ही जमीन ₹1 प्रति चौरस मीटर या नाममात्र दरानं दिली जाणार आहे. एसआयआरच्या कामामधून शिक्षकांना दिलासा मिळालेला नाही. शिक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार एसआयआरचं काम शाळा सुटल्याच्या नंतर करावं लागेल. शाळेच्या वेळेमध्ये शिक्षक हे काम करत असल्यामुळे अडचण निर्माण होती आहे.
पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे एसआयआरचं काम शिक्षकांना करावं लागणार आहे. अशैक्षणिक कामं शिक्षकांना देऊ नयेत अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होताना दिसतीये. नाशिकमध्ये शिक्षकांच्या पाठोपाठ एसआयआरच्या कामांना आशा गटप्रवर्तक संघटनांनी आक्षेप घेतलाय आणि या कामांच्या विरोधात पिंपळगाव पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तसंच राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे देखील तक्रार पत्रव्यवहार केला जाणार आहे. आशा गटप्रवर्तक महिलांकडे आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. 2019 मध्ये आशा वर्कर्सना आरोग्य व्यतिरिक्त इतर कामं दिली जाऊ नयेत असं पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांना दिलंय. असं असलं तरी देखील आशा वर्कर्सना एसआयआरच्या कामांना जुंपलं जात असल्याचा संघटनांचा आरोप आहे. आशा गटप्रवर्तकांना आरोग्याच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही कामाची सक्ती करता कामा नये, निवडणुकीचं काम लावू नये असं क्लिअर म्हटलेलं असताना सुद्धा महसूल विभाग त्यांच्यावरती दबाव आणून अतिशय मानसिक त्रास देऊन हे काम करण्याचा दबाव आणतायत. मिटिंगा घेऊन हॅरॅश केलं जातंय आणि त्यामुळे हे काम आम्ही करणार नाही. महाराष्ट्रातल्या 89,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तकांनी सर्व संघटनांनी आम्ही ठरवलेलं आहे की हे काम आमच्यावर लादू नये, आशांवर लादू नये ही आमची भूमिका आहे. आशा कर्मचाऱ्यांकडे साधे मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण नाही. सुरुवातीच्या काळामध्ये 7वी 8वी शिकलेल्या ह्या महिला आहेत. त्यामुळे ह्या कामाची सक्ती करणं हे चुकीचं आहे ही आमची भूमिका आहे.